नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे 2 प्रकारच्या दशम्या. तर अतिशय चवदार आणि चविष्ट, इतक्याच तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता, अशा ह्या दशम्या आहेत. साधारणतः 4 ते 5 दिवस व्यवस्थित टिकतात या दशम्या. तर चला, पहिली दशमी आहे आपली गुळाची दशमी. तर गुळाच्या दशमीसाठी लागणारं साहित्य किंवा जिन्नस सगळ्यात अगोदर आपण पाहून घेऊया. जसे की तुम्हाला इथं दिसतंय, मी 2 मीडियम साईजच्या वाट्यांनी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर एखादी माप ठेवा, ज्या वाटीनं तुम्ही पीठ घेतले त्याच वाटीनं बाकीचं साहित्य घ्यायचं आहे. तर इथे आपण 2 वाट्या पीठ घेतलं आहे. एवढ्या पिठाच्या साधारणतः 5 ते 6 मीडियम आकाराच्या दशम्या बनून तयार होतात. तर हे पीठ आपलं नॉर्मल चपातीचं पीठ आहे. त्याचबरोबर आपण 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. दूध हे थोडंसं कोमट वापरायचं आहे, अगदीच थंड किंवा अगदीच उकळतं दूध वापरू नये. इथे आपण ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने 1 वाटी किसलेला गूळ वापरला आहे. जर थोडंसं जास्त खात असाल गूळ वगैरे किंवा गोड आवडत असेल तर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1.5 वाटी तुम्ही किसलेला गूळ वापरू शकता, पण इथे मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे. साधारणतः 4 चमचा आपण इथे मोठं चमच्यानी साजूक तूप वापरले. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बडीशेप. तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे गुळाच्या दशमीकरता. सगळ्यात अगोदर आपल्याला जो किसलेला गूळ आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया दूध. साधारणतः 1 ग्लास दूध आहे. जर दुधाच्या ऐवजी नुसतं पाणीसुद्धा वापरू शकता, पण दूध टाकलं की दशमी अगदी छान होते. आता यात साधारणतः 2 चमचे आपण साजूक तूप टाकलेलं आहे. व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्या. जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत आपल्याला सतत चमच्याने हे हलवत राहायचं आहे. तर या दशम्या तुम्ही प्रवासामध्ये इवन मुलांच्या डब्यांकरता सुद्धा बनवून ठेवू शकता. तर अशा प्रकारे आता आपण बडीशेपसुद्धा हातावर थोडीशी क्रश करूया, जेणेकरून यामध्ये याचा जो स्मेल आहे किंवा जो बडीशेपचा फ्लेवर आहे तो छान दशमीमध्ये उतरतो. आता सगळी जिन्नसं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या या पद्धतीने. आणि यात आता आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. जर तुम्हाला दुधाचा अंदाज येत नसेल तर पिठामध्ये गुळाचं मिश्रण तुम्ही हळूहळू टाकून पीठ मळून घेऊ शकता. पण 2 वाटी पिठासाठी जवळपास 1 ग्लास आपल्याला दूध पूर्ण लागतं. आणि जर मिश्रण थोडंसं पातळ वाटलंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं पीठ अजून थोडंसं ॲड करू शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थित पीठ टाकून गव्हाचं आपल्याला हाताने हे मळून घ्यायचं आहे. एक घट्टसर गोळा आपल्याला इथे दशमीच्या पिठाचा बनवून घ्यायचा आहे. खूप छान या दशम्या होतात, अतिशय चविष्ट होतात. बघा, इथे आपलं पीठ अशा प्रकारे घट्टसर मळून झालेलं आहे. तर खूप जास्त नरम करायचं नाही आहे आपल्याला, किंवा असं सैलसर पीठ मळता कामा नये. थोडासा घट्टसर गोळा असला की मग छान दशमी अशी आपली मस्त होते. आता इथे आपलं पीठ साधारणतः भिजायला एक 10 मिनटं ठेवणार आहे मी साईडला. 10 मिनटं झालेले आहेत. 10 मिनटानंतर पीठ आपलं व्यवस्थित मुरलं गेलं आहे. आता अशा प्रकारे छान असे पिठाचे गोळे करून घ्या. आणि दशमी ही थोडीशी जाडसर असते, त्यामुळं पिठाचं जी लाटी आहे ती आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जास्त घ्यायचं आहे. थोडंसं सुकं पीठ लावा. सुकं पीठ लावायचं नसेल तर तुम्ही इथे आपलं जे तूप असतं साजूक तूप ते सुद्धा लाटीला लावून लाटू शकता, जेणेकरून तुमची लाटी पोळीपाटाला चिटकत नाही. त्यामुळं मी फक्त इथं थोडंसं सुकं पीठ लावलं आहे. नसेल लावायचं तरी तुम्ही साजूक तूप लावून जरी लाटी लाटली तरी चालेल. दशमी लाटत असताना त्याची कटं लाटायची, म्हणजे छान दशमी आपोआप गोल होते आणि मस्तपैकी ती अशी थोडीशी आकाराने मोठी होत जाते. तर सगळ्या साईडने इव्हनली लाटायचं. एका साईडला जाड किंवा एका साईडला पातळ असं लाटू नका. आणि पिठाला क्रॅक जाणं साहजिक आहे, कारण यात आपण पाण्याचा थोडासुद्धा उपयोग केलेला नाही आहे. त्यामुळं थोडेसे क्रॅक गेले तरी चालतील. अशा प्रकारे आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी मीडियम साईजच्या मी इथे दशम्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इतपत ही जाड ठेवलेली आहे. तर खूप जास्त जाडही नाही आहे आणि अगदी अशी थोडी मीडियम साईजची ठेवायची. आता तव्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे. साजूक तूप टाकल्यानंतर आपल्याला ही दशमी अशा प्रकारे त्यावर ठेवून घ्यायची आहे. आणि मस्तपैकी या दशमीला लहान गॅसवर आपल्याला, म्हणजे अगदी लो गॅसवर खालच्या साईडने भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडासा गोल्डन कलर आला की मग त्याला परतायचं आहे. परत अशा प्रकारे दशमी आलटून पालटून आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे. लागत असेल तर थोडंसं वरून साजूक तूप टाकू शकता, पण खूप जास्त साजूक तुपाचा सुद्धा वापर करू नये, जेणेकरून तुमच्या दशम्या अशा ऑइली होतील किंवा जास्त तेलकट वाटतील आणि मग त्या प्रवासामध्ये जास्त दिवस टिकत नाहीत. त्यामुळे थोडंसं साजूक तूप टाकून या प्रकारे असे आपल्याला बारीक गॅसवर खमंग या दशम्या भाजून घ्यायचेत.
तर अजून एक दशमी याच पद्धतीने मी यावर टाकून घेणार आहे. तर थोडंसं प्रत्येक वेळेस साजूक तूप टाकायचं, म्हणजे छान दशमीला कलर येतो. आणि हवं तर तुम्ही एखादी लाकडी ठोकळा वगैरे असेल तर त्याला प्रेस करून सुद्धा तुम्ही ही दशमी भाजून घेऊ शकता. बघा, दोन्ही साईडने थोडं थोडं साजूक तूप टाकून आपण अशा प्रकारे ही दशमी भाजून घेणार आहे. त्याला परतूया परत एकदा. तर इथे मी तुम्हाला 2 दशम्या करून दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला छानपैकी आयडिया येईल. आणि अशाच प्रकारे सगळ्या पिठाच्या दशम्या बनवून घ्या. तर दशमी भाजायला थोडासा वेळ लागतो, साधारणतः एक दशमी भाजायला 4 ते 5 मिनिट लागतात. तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला 4 दशम्या करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त दशम्या आपल्या इकडे खाण्यासाठी तयार. तर या दशम्या तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवल्या तर साधारणतः 5 दिवस काहीही होत नाही. तर अशा प्रकारच्या दशम्या तुम्ही जर कुठे प्रवासात जात असताल तर या दशम्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा आंब्याचं लोणचं किंवा इतर कुठले लोणचे असतील तर ते सुद्धा तुम्ही नेऊ शकता. मस्तपैकी या जास्त दिवस टिकतात. तर ही झाली आपली गुळाची दशमी पारंपरिक पद्धतीने केलेली. आता चला दुसरी दशमी पाहूया. तर इथे मी तुम्हाला 2 व्हेरिएशन्स दाखवलेले आहेत. दुसरी दशमी आहे उसाच्या पाकातली. तर उसाच्या पाकातल्या दशमीसाठी आपण 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर नॉर्मल गव्हाचं पीठ आहे, जे पोळीचं पीठ आहे तेच. आणि साधारणतः आपण इथे घेतलेला 1 मोठी बाऊल भरून उसाचा पाक. तर जो रस रस शिजवल्यानंतर जो पाक तयार होतो त्या पाकाच्या आपण इथे आज दशम्या बनवतोय. तर या पाकामुळे सुद्धा अतिशय उत्कृष्ट या दशम्या बनवून तयार होतात. तर नेहमीच आपण गुळाच्या दशम्या बनवत असतो, पण या प्रकारे जर तुमच्याकडे उसाचा पाक किंवा उसाचा रस असेल तर तुम्ही खूप छान पद्धतीने दशम्या बनवू शकता. वेलची पूड घेतली आहे थोडीशी आणि इथे आपण घेतलेले हे साजूक तूप. इथे आपण घेतलेला आहे 1 चमचा बडीशेप. त्याचबरोबर आपण इथे घेतलेलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार. तर अशा प्रकारे ह्या उसाच्या पाकातल्या दशमीकरता आपल्याला साहित्य लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये काढून घेऊया गव्हाचं पीठ. यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर उसाचा जो पाक आहे त्यात गोडाचं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी थोडंसं चिमूटभर मीठ टाकावं. आणि यात आपण साजूक तूप टाकलेलं आहे मोहन म्हणून, यातच वेलची पूड टाकूया. आता यात आपल्याला टाकायचे बडीशेप. साधारणतः 1 मोठा चमचा बडीशेप टाकलं आहे. बडीशेपचा फ्लेवर मला दशमीमध्ये आवडतो, त्यामुळे थोडंसं प्रमाण जास्त वापरते मी. जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. तर या उसाच्या पाकातल्या दशमीमध्ये खसखससुद्धा बरेच जण टाकतात. जर आवडत असेल तर खोबराचा खीससुद्धा तुम्ही टाकून ही दशमी बनवू शकता. आता यात आपण टाकूया उसाचा पाक आणि छानपैकी व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे जसा लागल तसा उसाचा पाक यात ॲड करत राहायचा आहे. तर हा पाक जो नॉर्मली आपण चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो, असा हा गोडसर पाक, त्यापासून अतिशय या अप्रतिम चवीच्या दशम्या बनू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी आता व्यवस्थित हे पीठ आपलं उसाच्या पाकामध्ये भिजलेलं आहे. तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्या. आता खूप जास्त जर लागत असेल तर अगदी थोडंसं पाणी टाका. तर इथे आवडत असेल तर उसाचा पाक टाकू शकता, पण दशमी खूप मोठ्या प्रमाणात गोड होईल याकरता मी थोडंसं पाणीसुद्धा वापरले. आणि आता त्याला झाकण लावून एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. 10 ते 15 मिनटानंतर घट्टसर इथे गोळा आपला तयार आहे. पिठाचा थोडासा नरम पडतो तो गोळा. आणि अशा प्रकारे पिठाचे गोळे किंवा लाट्या तयार करून घ्या. साधारणतः 7 ते 8 इतक्या पिठाच्या आपल्या इथे लाट्या तयार होतात. आता व्यवस्थित आपण हे लाटी लाटून घेऊया किंवा दशमी आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे. बघा मस्तपैकी हे लाटून घ्यायचे आपल्याला. तर मीडियम साईजचीच लाटायची आहे दशमी आपल्याला. इथे तर आपण कोरडं पीठसुद्धा वापरलेलं नाही आहे. ही दशमी बिलकुल पोळीपाटाला चिटकत नाही. थोडंसं जर साजूक तूप किंवा बेलण्याला किंवा लाटण्याला लावलं तर बिलकुल ती चिटकत नाही. आता व्यवस्थित आता ही आपण सुद्धा दशमी खमंग खरपूस आपण भाजून घेऊया. तर खालच्या साईडने भाजून झाली की लगेच त्याला पलटून घ्यायचं आहे. अगदी जशा गुळाच्या दशम्या होतात त्याच पद्धतीने या दशम्या तयार होतात. आता तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे की लाकडी ठोकळ्याने असे मी दाबून ही दशमी तयार केलेली आहे, जेणेकरून याला कलर खूप छान येतो आणि ती आरपार भाजली जाते, व्यवस्थित बिलकुल मध्ये कच्ची राहत नाही. तर अजून थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे. या दशम्यासुद्धा खूप छान लागतात खाण्यासाठी. दुधासोबत तुपासोबत ही दशमी अप्रतिम लागते. बघा मस्त डाग पडेपर्यंत असे खमंग भाजून घ्या दशमीला. खालच्या साईडने सुद्धा अशी ठोकळ्याने प्रेस करून आपल्याला ही दशमी भाजून घ्यायची आहे.
तर ही दशमी आपली इथे भाजून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर आता परत एकदा त्याला फ्लिप करणार आहे मी. त्याला खमंग खरपूस अशा प्रकारे आपली उसाच्या पाकातली दशमी तयार. तर अशा प्रकारे मी साधारणतः इथे थोड्याशा दशम्या तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्त या दशम्यासुद्धा खूप छान होतात आणि यासुद्धा तुम्ही प्रवासामध्ये नेल्यानंतर साधारणतः 7 दिवस या दशम्यांना काहीही होत नाही. मस्त या दशम्या टिकतात. इवन मुलांच्या डब्यांसाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी सुद्धा अशा पौष्टिक दशम्या तुम्ही मुलांना देऊ शकता. तर या दशम्यासोबत नक्की ट्राय करा. गुळाची जर गुळवणी आवडत असेल तर तुम्ही यासोबत खाऊ शकता. खूप छान या उसाच्या पाकातल्या दशम्या बनून तयार होतात. नक्की ट्राय करून बघा. दोन्ही दशम्या आपण बनवू शकतो कधीही कुठल्याही वेळेला. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.